मॉर्निंग. आत्ता सकाळचे 6:45 वाजलेत आणि मी चाललो आहे गोरेगावहून ठाण्याला. ठाण्याला जाऊन ठाणे, मुलुंड, पवई आता कधी कंप्लीट सर्कल करणार आहे. चला. आता आपण फाउंटनला आलो आहे आणि आपण आता घोडबंदरच्या जवळ आलो आहे. थोड्याच वेळात ठाण्यात पोहोचू आपण. तिथे आमचा मित्र आशिष जोशी आपल्याला जॉईन करेल. आम्ही आता घोडबंदरला पोहोचलो आहे पाटलीपाड्याच्या आसपास आणि इथं आशिष जोशी मला जॉईन झालेला आहे आणि भाईने नवीनच सायकल घेतलेली आहे. बिटवीनची सायकल आहे ही. फॅन्टॅस्टिक सायकल आहे सिटी कम्यूटसाठी आणि आता तो मला मुलुंडपर्यंत साथ देणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची इच्छा आली तर गोरेगावला पण येईल तो. आणि मग त्याच्यानंतर तुला इकडे मला ड्रॉप करावं लागेल सम वे ऑर दी अदर. आणि त्याच्याबरोबर माझी सायकल पण इकडे ट्रान्सपोर्ट करावी लागेल कारण की मी आत्ताच इकडे येता येता मेलोय. सायकल घेतल्यापासून किती वेळा चालवली आहेस तू? मला 2 आठवडे झाले सायकल घेऊन. नाही चालवलीस किती वेळा? म्हणून म्हटलं 2 आठवडे झालेत सायकल घेऊन. मी चालवली असेल एक 10 दिवस वगैरे पण आत्तापर्यंत तरी सध्या माझ्याच एरियामध्ये ट्रॅव्हलिंग करतोय. म्हणजे दिस इज प्रॉब्ली द लॉंगेस्ट वन वे ट्रिप दॅट आय हॅव डन सो फार सायकल घेतल्यापासून. आणि ऑफकोर्स सायकल घेतली होती तेव्हा डेकॅथलॉनवरनं घेतली. डेकॅथलॉनवरनं घरापर्यंत चालवत नेली. सो त्याच्यामुळे मला माहिती आहे की मी करू तर शकतो. आशिष रेग्युलर सायकल चालवायला सुरुवात करणार आहे. बघू आपल्याबरोबर किती स्पीड मेंटेन करतो. मी चला बोललो आणि मला हिरो इलेक्ट्रोवाल्यांनी थांबवलं टेस्ट राईडसाठी आणि मी आता ही टेस्ट राईड करतो आहे आणि ही खूप छान ऑप्शन आहे ज्यांचा एन्ड्युरन्स कमी आहे आणि ज्यांना खूप एफर्ट्स घ्यायचे नाही आहेत. किमान ऑफिसला जाताना तेही सायकल ट्राय करू शकतात. फार महाग नाही आहे आणि मला चालवायला मजा येते आहे कारण एफर्ट्स कमी लागतात. त्याला एक इंटरनल मोटर दिलेली आहे प्लस बॅटरी सपोर्ट आहे. मला आत्ता ही सायकल हाईटनी थोडी कमी वाटते आहे पण नंतर ते सीटची ॲडजस्टमेंट आपण करू शकतो. पण हा खूप छान ऑप्शन आहे. तुम्हाला सायकल पण चालवायला आवडते, तुम्हाला ट्रॅफिकमधून पण वाचायचं आहे तर, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला तुमची जे काही हेल्थ बेनिफिट्स हवेत ते तुम्हाला मिळतीलच. तेव्हा मला असं झालं की ओके फाईन इकडून खाली ड्रॉप करायला काही हरकत नाही आहे. पण त्याच्या पुढचा जो रस्ता आहे तो ज्या स्पीडने मी खाली उतरलो आहे तिकडनं उतार आहे का? इथून हां इथे उतार आहे, पुढे चढण आहे. वर घे ना तारबाग वर. हां कारण जितकं स्मूथ जाईल सायकल तितकं कमी कष्ट होतात आपल्याला. हां 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 हां. तुला तर भाई चढायचा त्रास होतो इकडनं हा परत चढ घ्यावाच लागणार ना का नाही? काय काय आपल्याला परत इकडं जायचं आहे ना. हो मला चढ तुला जीव नाही काढणार का तुझा? गिअर्स आहे ना योग्य वेळी शिफ्ट केलेस ना तू तर तुला तेवढा त्रास होत नाही. सीटची ॲडजस्टमेंट आणि गिअर शिफ्टिंग हे प्रॉपर पाहिजे. म्हणजे उगाचच काय होतं लॉंग रूटला स्पेशली तू जर ठरवलंस की 10-12 किलोमीटर तुला सायकलिंग करायचं आहे तर इट्स ओके, तू हार्डेस्ट गिअरवर ठेव आणि ताण काय ताणायची. पण जेव्हा तुला 50-100 किलोमीटर करायचे आहेत ना तेव्हा तो छोट्या चढायला सुद्धा गिअर चेंज करायचा. आपण काही प्रोफेशनल सायकलिस्ट नाही आहे की आपल्याला नाही का वेड्यासारखे थाई जावेत. तर ही थोडा चढ आला गिअर कर डाऊन. सायकलला पण प्रेशर नाही, तुझ्या पायाला पण प्रेशर नाही. आणि लॉंग जर्नीला तर कधीही पायावर ताण द्यायचा नाही कारण आपण कॉन्स्टंटली सायकलिंग करत असतो.
सिनेमॅटिक शॉटच्या लिबर्टीनंतर मी आशिष जोशी असं जाहीर करतो की इथून मी कल्टी भाई, मी दमलो. आशिष इथून आपल्याला सोडून चाललेला आहे. आपण 3 हात नाक्यापर्यंत आलेलो आहे आता. तरी आशिषने जवळपास 15 किलोमीटर सायकल चालवली आज न दमता. पण पहिल्याच दिवशी खूप कष्ट नको. हो, म्हणजे 1 दिवस चालवायचं आणि 10 दिवस बेडवर झोपायचं. त्याच्यापेक्षा त्यांनी प्रिफर केलं की रोज 10-15 किलोमीटर चालवायचं. म्हणून आशिष इथं थांबतोय. आता आपण आशिष जोशीला बाय बाय करूया. आता परत एकदा बाय बाय करूया. बाय बाय. सिनेमॅटिक शॉटच्या लिबर्टी देखील. येस. आणि आशिष आता रोज सायकल चालवणार आहे. हो, येस. मग नंतर एक दिवस मी ठाणा ते गोरेगाव वगैरे अशा या सर्किट राईडला सुद्धा कंपनी करेन. गॅरंटी. चल. सिप्सचा ब्रिज क्रॉस केलेला आहे. सिप्सच्या ब्रिजला फक्त थोडासा चढ लागला मला. आणि आता पूर्णपणे उतार आहे. गोरेगावला पोहोचेपर्यंत कुठेही चढ लागणार नाही आहे. आणि ट्रॅफिक पण सुरू झालेलं आहे. पण आपल्याकडे सायकल असल्यामुळे आपण अत्यंत आरामात हे ट्रॅफिक आपण क्रॉस करू शकतो. ट्रॅफिकचा आपल्याला कुठलाही त्रास होत नाही. आता मी गोरेगावच्या जवळ आलो आहे. पुढच्या 5-7 मिनटात मी गोरेगावला पोहोचेन. माझं टोटल सायकल राईड आज झाली 60 किलोमीटरची, ज्याला मला वेळ लागला आहे 3.5 तास. त्यातले 3.25 तास मी ॲक्च्युअल सायकल रायडिंग केली आणि 15 मिनटं मी ती इलेक्ट्रिक सायकलची राईड केली. एका ठिकाणी चहा प्यायलो. साधारणपणे 18 ते 20च्या ॲव्हरेज स्पीडने आज मी सायकल राईड केली आहे. आणि हा खूप चांगला स्पीड आहे असं मला वाटतं. जेव्हा आपल्याकडे हायब्रिड सायकल असेल, रोड सायकल नाही पण हायब्रिड सायकल आपण चालवून जर 18 ते 20चं स्पीड मेंटेन करत असू तर आपलं सिटी कम्यूट खूप छान होऊ शकतं. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे. भेटूया लवकरच. तोपर्यंत सायकल चालवत राहा, सायकल चालवण्याचा विचार करा आणि तुमच्या विचाराला कृतीत आणण्याचा प्रयत्न करा. बाय बाय.